हॅलो गायज, वेलकम टू आवर न्यू व्लॉग अँड इंग्लिश. आणि आज आपण बनवत आहेत अंडा भुर्जी. तर हे बघू शकता तुम्ही, आचार्याचे काम करत आहेत आबासाहेब पाखरे, जे आपल्याला पहिल्या व्लॉगमध्ये आपल्याला दिसलेले होते. तर त्यांनी कांदा कापून आता ते कांदा भाजत आहेत. त्यासाठी आपल्याला लागणारे सर्व साहित्य आपण गोळा केलेलं आहे आणि चिरायच्या वस्तू चिरून वगैरे ठेवलेल्या आहेत. मसाला वगैरे, तेल वगैरे सर्व काही आणून ठेवलेलं आहे. इथं बघा शकता तुम्ही राईस आणि चपाती आहे. तिथे 10 अंडे आहेत. 10 अंडे आम्ही दोघंच आहे खाणारे. आणि मसाला मोठा आहे. मसाला आम्ही सर्व एकत्रच केलाय. एकत्रच आम्ही टाकणार आहे. यात मसाला आहे. तर आबा बोल काय. तर थोड्याच वेळात आपली रेसिपी तयार होणार आहे. रेसिपी आमची चालू आहे बनवायची. कांदा भाजतोय. कांदा असा आपण लाल परतून घ्यायचा आहे पहिल्यांदा. तेल जरा जास्त झाला असं वाटतं. भाजण्याला आहे ना, अंडी भरपूर आहे त्यामध्ये. टाका टोमॅटो टाकायचं. थोडं पाच गिलास झाला कमी जास्त कशाला करतो. कुठं कमी जास्त अरे माझी झालं जास्त झालं. ठीक आहे. आता काय टाकणार आहे आता आपण कांदा लाल भाजलेला आहे तेलामध्ये. आता यामध्ये आपण टोमॅटो टाकणार आहे. पटकन दिसतंय टाकलं तू. हे बघू शकता तुम्ही. आता आपण कांदा बऱ्यापैकी म्हणजे लालसर थोडा झालेला आहे. त्यात आता आपण टोमॅटो टाकलेला आहे. आता टोमॅटोचं पाणी काय म्हणतो आपण सुकच करतो. टोमॅटोचं पाणी जाऊन द्यायचं. चांगल्या पद्धतीने टोमॅटो पण आणि कांद्याचा असा मिक्स करून भाजायचा. एक 5 मिनिटं आपण यामध्ये भाजून घ्यायचं असं. आपण ह्याचा व्लॉग नाही करत रे, रेसिपीचा नाही करत. सांगितलं पाहिजे. कोणाला येत नसते तर तुम्ही आमचं बघून ब्लॉग बघून करू शकता, काय हरकत नाही. एकदम साध्या सोप्या आणि पद्धतीने आपण या ठिकाणी अंड्याची भुर्जी करणार आहोत. खूपच भूक लागलेली आहे त्यामुळे रेसिपी जरा फास्ट चालू आहे. भूक पण फास्ट लागली. 9:45 झाले ते. टमाटर जरा जास्त झाले पण असू द्या, शरीरासाठी चांगलं असते. भाजू दे. अरे तेल असल्यामुळे नाही लागणार ती. मी काय म्हणतोय, आपल्याला हलवा लय त्रास होणार आहे. हे नसतं, हे हलवा येत नाही. हे असं प्लॅस्टिकचं असल्यामुळे किती. अरे हलवायला त्यानं येणार. शेवटी बारीक करायला टाइम येईल का भुर्जी बारीक, तेव्हा ही चाकू तू चमचा धर, मी चाकू काही जायचं असं करायला. तर आपल्यापाशी जास्त काही सामग्री नाही, खाली करपलेलं. काय सामग्री पाहिजे तुला? म्हणजे तरी बऱ्यापैकी आहे. हॉस्टेलच्या मनानं आपण या ठिकाणी सामग्री काय पाहिजे तुला मला सांगतो. म्हणजे सामग्री म्हणजे आपलं इक्विपमेंट असं धरायला काय नाही. त्याला धर ना तू. कर तुझी करपल्यावर चांगली फक्त हलवत राहा. बघू शकता आता ती मिरच्या भाजायच्या त्या अजून लय कुठं नाही. सगळं झाल्याशिवाय बसाल ना. सगळं झाल्याशिवाय बसायचं सगळं म्हणजे सगळी तयारी सगळी पोळी बी करायची आपल्याला मित्रांनो. अंड्याची पोळी पण बनवायची. पण सध्या आता नाही बनवाय. अंड्याची पोळी बनवायला काय लागणार, थोडं तेल होतायचं, अंडे टाकायचं. तेल हाय काय विषय नाही. हाय तेवढ्यातून भागल. निथळून घेऊ त्या भुर्जीचं तेल. आणि ह्यातलं ठेवावं लागेल थोडी, म्हणजे मसाला मीठ आणावं लागेल का आपण बघू शकतो. या ठिकाणी आपण खडा मसाला आणलेला आहे. हे आणलंय मी. काय ते होत कसला तरी मसाला आहे तो. भरपूर प्रकारचे या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे मिरची आहे. या ठिकाणी आपण हे बघू शकताय. अद्रक पेस्ट आहे. आपली रेसिपी एकच नंबर होणार आहे असं आपल्याला दिसते, कारण की मसाले भरपूर प्रकारचे आहेत. ही हळद दिसते, मीठ दिसते. हळद आहे, मीठ आहे, चटणी आहे, इसूर आहे, मसाला आहे. कुठला मसाला आहे, मसाले वगैरे मसाला. त्यानं हे बघ आचार्याला म्हणलं तुम्ही काय काय टाकलं असतं, त्यानं तो ते मिक्स करून दिलंय तेवढं. 10 अंड्याला तेवढं आहे ती सगळं. अरे मसाला आधी नाही, मसाला अंडी फुटल्यावर टाकायचा. ही टाका अद्रक पेस्ट टाका. काय पण कर, पण हे हलवायचं एवढं चांगलं लगा होतंय. तो ऐक तर होतंय सांगत नाही. अंडी जर टाकली ना परत आपलं तुझी हलवायचं गार 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 गोल बी व्हायचं.
डू लाईक अँड मस्ट वॉच. बघू शकता तुम्ही अशा प्रकारे चांगल्या पद्धतीने आपण कांदा आणि टोमॅटोचं भाजून घेतलेलं आहे. बाजू दे असं बारीक झालं पाहिजे सगळे. आता मस्तपैकी भुर्जी करून झालेली आहे आणि त्यातलीच आम्ही थोडी भुर्जी घेऊन भात परतत आहे. अंडा राईस थोडक्यात तुम्ही म्हणू शकता ती करत आहे आम्ही आता. अजून काय आता आता ते अंडा राईस झालं की आम्ही 1-2 अंड्याची पोळी करणार आहे. त्याच्यावर अंडा राईस ठेवणार आहे. म्हणजे थोडक्यात रेस्टॉरंट स्टाईलसारखं आम्ही आता करणार आहे. चव वगैरे मस्त झालेली आहे. आम्ही एक घास खाऊन बघितलेला आहे. तर आता या ठिकाणी आपण पहिल्यांदा अंडा भुर्जी केलेली आहे. त्यानंतर अंडा राईस पण झालेला आहे आता. आणि आता आपण अंड्याची पोळी बनवत आहे. आणि त्यानंतर आपण हे वरून चवी म्हणून दर तो दिसत नाही दर खालचं पण दिसत नाही झाले. मिरच्या तिखट नसल्यामुळे आम्ही या ठिकाणी तिखट बनवत आहे. मिरच्या काय माहिती तिखट आहे ते नाही ते तरी पण आपण या ठिकाणी तिखट बनवत आहे. इथं बघू शकता अशा तऱ्हेने पोळी नाही मी करतो बरोबर. पोळीला काय एक्सपिरियन्स आहे आपल्याला पोळीला. आणि या ठिकाणी आता पोळी आपण बघता अशी सुंदर अशी या ठिकाणी पोळी निघत आहे बाजूला. पोळीचं काम मस्तपैकी चमच्यानं काढ. आणि पोळी आपण बघता खाली चिकटली पोळी आणि करपलेली आहे आपली पोळी. थोडी काही अडकत नाही तरी पण आपण या ठिकाणी काढण्याचा प्रयत्न करत आहोत. तेल टाकून त्याला तिकडं आपलं निम्म कुकिंग झालेलं आहे. आणि या ठिकाणी पोळी सुंदर अशी झालेली आहे. आपण बघतो थोडं तेल माझा तेल तर इकडे असं मस्त सुंदर अशी या ठिकाणी रेसिपी आहे. आणि पोळी थोडी काढत असताना खाली थोडी लागलेली आहे. आणि बघा आपण या ठिकाणी रेसिपी आपली कुकिंग थोडं झालेलं आहे. आणि पोळी बघा तिकडे टाकायची असते भात असते भाता वाजते मग कशा वाजते. बरं ठीक आहे. आणि शिगडी पण बंद पडलेली आहे. आणि पोळी बघा तुम्ही या ठिकाणी मस्तपैकी असं कुकिंग दोघांचं आम्ही बनवलेलं आहे. आणि या ठिकाणी प्रथमेश टेस्ट करतोय तर 1 नंबर चव झालेली आहे. त्याच्यासोबत मी पण टेस्ट करतो. चमच्यान घे तू खाली गेला ह्याच्यावर काढ मग खाली गेला काढू घे बरं जर काढ. आणि आपला हात असा भरलेला आहे कुकिंग करताना. कुकिंग एकंदरीत तयार झाली. आता फक्त मिरच्या तळायच्या आहेत. तर आता आपण मिरची तळून घेणार आहोत. ह्याला कोणती मिरची म्हणू शकता तुम्ही पण नाव सजेशन करा. आपण काय केलेलं आहे तर आपण आता मिरची हे करत आहोत. होतं आता काय थोडं होत कारण की परत तेल कुठं टाकतो. हे बघू शकता तुम्ही आबा मिरच्यांमध्ये चटणी भरत आहे. तोंडी लावायसाठी काय नाही म्हणून आता आम्ही मिरचा थोडक्यात मिरचाच करतोय. मिरची बनवत आहे. पुढे सगळ्या महिन्यात अर्धे इकडे या साईडला होतं मोकळ्या खाली गेलो असतो काय राहिले वरण भात. भुर्जी खाण्याचं कारण की उद्यापासून आहे गणेश चतुर्थी. आज आम्हाला 12च्या आता आम्हाला जेवायचं आहे. आणि उद्यापासून कंप्लीट 11 दिवसांनीच आता आम्ही नॉनव्हेज खाणार आहे. पूर्ण 11 दिवसांनी आपण कुकिंगमध्ये भेटणार आहोत. आता शनिवारी श्रावण संपला त्यामुळे आम्ही रविवार लगेच चिकन खाल्लेलं. काल सोमवार असल्यामुळं काय खाल्लेलं नाही. आणि आज मंगळवार आहे. हा 1 दिवस गावलेला आहे त्यामुळे आज भुर्जी खाण्याची खूप इच्छा होती. चिकन पण आम्ही खाऊ शकलो असतो चिकन मटन पण नाही आम्हाला भुर्जीच खायची होती. त्यामुळे या ठिकाणी असं येडापणा केलेला चांगला येडापणा नाही लागा तिथं बघ तू. हे आपण बघू शकता तुमच्या पण तोंडाला पाणी सुद्धा असं एकंदरीत व्हिडिओत मला माहित नाही काय दिसते पण काय बोलायचं. हलवू नको हलवायच नाही
काहीच करू काहीच करू नवला का तिखट आहे ते आधीच नाही पडली चपाती तेवढा आहे आणि अजून 5 कुठले लिंबू पाहिजे होतं होय मला असं वाटायला लागलंय काय तरी कांदा लय भाजला रे आपण एक नंबर त्यामुळे ते 3D साऊंड ट्रॅक करतो व्हिडिओ आता झाल्यावर आता पूर्ण ताट झाल्यावर तुम्हाला दावतो आता मी आता मिरच्या मिरच्या आपण आता तळलेले आहे सजावट आपण त्याच्यावर टमाट्याची दिलेली आहे त्यावरती बघू शकता एक टोमॅटो शिल्लक राहिलेलं आहे. तर आबाने आता हे टोमॅटो थोडंसं काय पॅनमध्ये हे केलेलं आहे आणि पॅनमध्ये केलेलं आहे आणि अशी सजावट केलेली आहे. इथे हा अंडा राईस आहे त्याच्यावर आमलेटची सजावट आहे आणि आता चपात्या आम्ही खूप लवकर आणलेल्या आहे त्यामुळे ते गार झालेले आहेत. तर आता आम्ही ते थोडा मसाला असेल तो पॅनमधला तो ते थोडे हे करूया असं नाही भेटते चपात्या गरम करत आहे आता खायला. तर थोड्या वेळात आपण भोजनासाठी बसणार आहे. आपण स्वाद नक्कीच टाकणार आहे थोड्या दिवस. आणि सर्व घाण आहे ते डस्टबिनमध्ये टाकलेले आहे. आता हे काय थोडी भांडे आहेत हे आम्ही आता जेवण झालं की धुणार आहे. आता एकच ताट आहे तर इथं डब्यात थोडं मी खाईन आबा ताटात खाईल पॅनमध्ये खाईल काय अडचण नाही ना आणि तेल थोडं राहिलेलं आहे शिल्लक तर काय अडचण नाही देऊन टाकू आपण खाली. बसले नाही बरं का बसले वास असा खमंग असा सुटलेला आहे पण मिरच्या तडक्यानं आम्हाला जरा ठसका लागलेला आहे. तर आम्हाला ह्याची भीती आहे फक्त वास बाहेर जाऊ नये आणि मास्तर तेवढा काय आत येऊ नये. खाणारी पुरल आपल्याला कमी पडेल असं वाटायला लागले वरती तोंडाला पाणी मग असे सुटलेलं आहे. आमचा पहिला घास आमचा जेव्हा खाल्लेला आम्ही तेव्हाच तोंडाला पाणी सुटलेलं आहे. तर आता आम्ही खाण्याच्या वेळेस आम्ही धावतो कसं खाणार आहे मध्ये. तर बघू शकता आपण आता सुंदर असं ताटाची सजावट झालेली आहे जेवणाचं भोजनाचं ताट आणि आता आपण भोजन ग्रह करत आहोत. हे गाईज नाव वी आर कम्प्लिटिंग आवर डिश जी आहे की अंडा राईस अंडा भुर्जी चपाती मिरच्याचा ठेचा ही बघू शकता तुम्ही डिश अशी डिश आहे. हा आपण पहिला घास खाल्लेला आहे आणि आता आम्ही दोघीचे एवढं संपवणार आहे आणि अशा तऱ्हेने बस कदाचित हा व्लॉग तुम्हाला कदाचित आवडेल. आणि आता आम्ही डिश संपून आता निवांत झोपणार आहे. किती 12च्या किती वाजले ते थांबकी 10:50 झाले ते तर 12च्या आम्हाला हे खाऊन टाकायचं आहे कारण उद्या गणेश चतुर्थी आहे. तर हा व्लॉग तुम्हाला आवडेल अशीच इच्छा आहे. तर आपण भेटूया पुढल्या व्लॉगला. तर तोपर्यंत चल हे काय गुड बाय गुड बाय ऑन घेतो जरा आणि तुम्ही कसं वाटलं तुम्हाला आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा. जेवण केलं नसल्यामुळे जरा आवाज कमी येत आहे तुम्ही पण समजून घ्या. बघा वाटणी झालेली आहे अशा तऱ्हेने कारण तुम्ही बघू शकता कमी जास्त कोणाला गेले तर तुम्ही सांगू शकता कोणी जास्त घेतो. ठीक आहे भेटूया आपण पुढल्या व्लॉगला. तोपर्यंत आता आम्ही मजा करतोय. माप्या बस तेवढं आबा भुर्जी कशी झालेली आहे एकच नंबर भुर्जी झालेली आहे. खायला यावंच लागते तुम्हाला. बघू शकता तुम्ही भुर्जी एक नंबर क्वालिटी आणि क्वांटिटी एक नंबर. बोलायला शब्द नाही माझ्याकडे. आणि आपल्या जेवणाचे आचार्य फक्त आपासाहेब पाकडे 10 अंड्याची भुर्जी आम्हाला कमी पडेल असं वाटतंय आता भुर्जी. नेक्स्ट टाइम आपण क्वांटिटी वाढवू जरा थोडी क्वांटिटी वाढवू कांद्याची क्वांटिटी वाढवू
पण क्वालिटी एक नंबर आहे. 5 कांदे चिरलेला आणलेलं तेवढं. ठेव आहे. चला भेटूया पुढल्या vlog ला. तुम्ही पण जेवण करा. तुम्ही पण जेवण करा, आम्ही पण करतो. तुमचं जेवण झालेलं असेल, आम्हाला लय भूक लागली. भेटूया पुढल्या vlog ला. जय हिंद, जय महाराष्ट्र. ब्लॉग बघितल्याबद्दल धन्यवाद. आपल्या व्हिडिओचा 1 मिनिटाचा रिकॅप आहे, तेवढा बघून जावा. आणि आपण भेटूया लवकरच पुढल्या व्लॉगमध्ये. तर टेक केअर, गुड बाय.